आज आपण भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाह कथा बघणार आहोत. दक्षाच्या महायज्ञात आपला आणि आपले पती शिवशंकराचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे माता सतीने यज्ञात उडी घेऊन जीवन संपविले. हे कळता क्षणी शिवशंकरांनी नंदी, वीरभद्र व 21 कोटी पद्मसैन्य व 8 कोटी गण घेऊन दक्षावर आक्रमण करून भयंकर युद्ध केले व दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून सतीच्या अपमान आणि वधाचा बदला घेतला. वीरभद्राने दक्षाचे डोके कापून यज्ञकुंडात टाकून त्याला भस्म केले. नंतर श्रीहरिविष्णू ब्रह्मदेव सहित सर्वांनी शिवशंकराला दक्ष आपला सासरा आहे, त्याला माफ करून जीवदान द्या अशी विनंती केल्यावर शिवशंकरांनी दक्षाला जिवंत केले व दक्षाने शिवशंकराची माफी मागितली. परंतु सतीच्या निधनाने शिवशंकर खूप दुःखी झाले आणि पत्नी विरहाने 1000 वर्ष तप व ध्यान करत बसले. इकडे सतीने हिमालय आणि मैनावती यांच्या घरी पुनर्जन्म घेतला होता. तिचे नाव तिथे पार्वती असे ठेवले व तिला मैनाक नावाचा भाऊ होता. एकदा पार्वती आपले आई वडील म्हणजेच हिमालय आणि मैनावती व 60,000 दासी मैत्रिणीबरोबर शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी गेली असता त्यांना बघून पार्वतीने शिवशंकरासोबतच विवाह करण्याचा मनोमन निश्चय केला व तेव्हापासून ती दररोज त्यांची न चुकता पूजा, ध्यान व सेवा करू लागली. शिवशंकरच आपले पती व्हावेत यासाठी पार्वतीने 10,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यासाठी काही दिवस ती नुसता झाडाचा पाला खाऊन राहिली, त्यामुळे तिचे नाव त्यात अपर्णा सुद्धा पडले. ब्रह्मा, श्रीहरिविष्णू सहित इतर देवी देवता आणि सप्तऋषी यांनी शिवशंकरांना माता पार्वतीसोबत विवाह करण्याची विनंती करून शिवशंकराचा होकार घेऊन ते हिमालय व मैनावतीकडे गेले आणि त्यांनी शिवशंकर पार्वतीचा विवाह व्हावा अशी त्यांच्याजवळ इच्छा व्यक्त केली व शुभ मुहूर्त बघून शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला. बृहस्पतीने या विवाहात पुरोहिताचे कार्य केले. अष्टसिद्धी या विवाहात राबत होत्या. मोठ्या थाटात हिमालयाने कन्यादान करून भरपूर भेटवस्तू दिल्या. हा विवाह सोहळा 4 दिवस चालला. नंतर शिवशंकर पार्वती कैलास पर्वताकडे निघून गेले. अशा प्रकारे शिवशंकर पार्वतीचा विवाह झाला व त्यांचा संसार सुरू झाला. रामकृष्ण हरी.